लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यानं तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला होता, तर नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता हप्ता थकणार नसल्याची ग्वाही सरकारकडून दिली जाते। ज्या विभागाला क्रमांक 1चं महिला बालकल्याण विभागाला जे दाखवलेलं आहे ते दाखवत असताना निवडणुकीच्या वेळेस 1,500चे 2100 रुपये दिल्या जातील लाडकी बहीण योजनेत। मात्र अर्थसंकल्पात त्याची कुठली तरतूद केली नाही आणि आज वचन मोडलं, शब्द मोडला, आश्वासन मोडलं म्हणून तोच विभाग 1 नंबरवर दाखवला। हे अत्यंत हास्यास्पद स्वरूपाचं आहे। लवकरच त्यांचा हप्ता दिला जाईल, कोणत्याही कुणाचाही हप्ता थांबवला जाणार नाहीये आणि त्यासाठी बाकीच्यांनी चिंता करण्यापेक्षा लाडकी बहिणीची सगळ्यात जास्त चिंता आम्हाला आहे। सावत्र भावांनी त्याची चिंता करू नये। नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकासच्या मंत्र्यांनी आठवण केलेली होती। लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील त्याचं आपल्याकडं असणारे जे काही क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट।